बाजारात कृत्रिम पद्धतीनं पिकवलेल्या आंब्याचा सुळसुळाट सुरू आहे। सध्या आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे। अनेक ठिकाणी पेट्या घेऊन आंबे विकत असल्याचं चित्र दिसत आहे। कागदी पुठ्यावर देवगड हापूस असं गोंडस नाव असलेल्या पेट्यांमधून आंबे विकले जात आहेत। ग्राहकांना हा आंबा कोकणमधून येत असल्याचं सांगून आंब्याची खरेदी केली जात आहे। मात्र कृत्रिम पद्धतीनं कार्बाईड घालून आंबा पिकवला जातोय। हा आंबा आरोग्यासाठी घातक आहे, पण त्याचं सोयरसूतक कुणालाही नाही। छोटे मोठे विक्रेते आंबे विकत आहेत। आंबा खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे। आंब्याच्या सीझनमध्ये मिळणारा हा आंबा कृत्रिम पद्धतीनं पिकवला जातोय। सध्या कोकणमध्ये आंब्याच्या बागांचं नुकसान झाले आहे, त्यामुळे कोकणात तुरळक प्रमाणात आंबा पिकल्याचं दिसून येत आहे। कोकणातील शेतकरी आंब्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंदोलन करत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र सांगली जिल्ह्यासह कोकणचा देवगड हापूस आंबा म्हणून कागदी पुठ्यातून विक्री केली जात आहे। पण हा आंबा अत्यंत घातक आहे। त्याचा किडनीवर परिणाम होत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। वैद्यकीय तज्ज्ञांनी हे आंब्याचे सेवन नागरिकांनी करू नये, त्याचा शरीरावर विघातक परिणाम होत असल्याचे सांगत आहेत। मात्र ग्राहक जागरूक नसल्याने सर्रास आंबे खरेदी केली जात आहे।